कराड तालुक्यातून वाहणारी कृष्णा नदी धामनेर पासून कराडच्या खोडशी बंधाऱ्यापर्यंत त्या नदीचं पाणी दूषित झालेलं आहे. आपल्या सोबत आहेत त्या विभागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. आपण त्यांना विचारू, साहेब पाणी दूषित झाले, काय सांगा? यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव वाढणार, त्यामुळं पाऊस लांबणार हे शासनाने जाहीर केला. परंतु याची दखल अधिकाऱ्यांनी त्या प्रमाणात घेतली नाही आणि धोम धरण, कन्हेर धरण, उरमोडी धरण, तारी धरण या धरणातल्या पाण्याचा वापर करत असताना कोणत्याही प्रकारची शासनाची गाईडलाईन लक्षामध्ये घेतली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज जून महिन्यामध्ये अतिशय भीषण अशी पाणी टंचाई झाली. दरम्यानच्या काळामध्ये जे जागोजागी केटीवरला पाणी अडवलेलं होतं ते पाणी दूषित झालं आणि ते पाणी धामनेरपासून खोडशीवेरच्या बंधाऱ्यापर्यंत आता आहे बऱ्याच ठिकाणी. आमचं म्हणणं असं आहे की पाणी दूषित दिसतं हे निश्चित खरं आहे, कारण ज्या तालुक्यामधल्या ज्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यायची त्यांनी स्पष्ट सांगितलं की पाणी पिण्यास अयोग्य आहे. आमचं म्हणणं असं आहे की पिण्यास अयोग्य पाणी आहे, उन्हाळा तीव्र आहे, अशा परिस्थितीत उपसाबंदी करणं योग्य नाही. ते पाणी किमान शिवारात जावं आणि मग भविष्यामध्ये याची तीव्रता त्या दिशेने वाढणार नाही, त्यासाठी नियोजन करावं अशी मागणी आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी महोदयांशी पत्रव्यवहार केला. काही गाईडलाईन झाल्या, बंदी उठवली, पुन्हा बंदी काल लावली, हे काय चाललंय कुणाला काय कळणार नाही. त्याचप्रमाणे तारी धरण जे आहे ते पाटण तालुक्यामध्ये जे मोठं धरण आहे त्या धरणाच्या व्हॉलला लिकेज आहे आणि त्यातून थोडं बहुत पाणी खाली येत असतं, ज्याचा तारळे असेल, इतर काही गावं असेल, त्या गावाला त्याचा लाभ होतो. कराड तालुक्यामधलं पाली आहे, त्याच्या खालची गावं आहेत, इंदोलीपर्यंत त्या ठिकाणी परिसर आहे, हिंगणोळे आहे. आमचं म्हणणं असं की ते पाणी जाते वाहत, आता ते काय तुम्ही सोडलेलं नाही किंवा ते नॅचरली आता येते त्या व्हॉल लिकेजवर, त्याची सुद्धा उपसाबंदी केली आहे. आज अशी परिस्थिती जे आहे ते पाणी दिलं पाहिजे. परवा दिवशी माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी सांगली जिल्ह्यामधल्या राजापूर बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केली आणि त्याने दाखवलं की जवळजवळ तिथं 1 TMC पेक्षा जास्त पाणी आणि ते पाणी कर्नाटकला जाते. आता काय झालं की या उपसाबंदीमुळे पाणी खाली 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 चाललेलं आहे. प्रश्न असा आहे की जे आता खऱ्या अर्थानं शेतीला पाण्याची गरज आहे त्यावेळी पाणी देणं आवश्यक आहे. मुळात लाईटचा प्रश्न आहे, लाईट तर पूर्ण वेळ आपल्याला मिळत नाही, जी काय मिळते त्यातून पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी शासनानं निश्चितपणे चांगल्या प्रकारची कारवाई करणं आवश्यक आहे आणि विशेषतः प्रशासनाला अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवणं आवश्यक आहे. तो समन्वय काही दिसून येत नाही. संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाणी नियोजनाबाबतीत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसून नियोजन फसलं आहे. त्याचबरोबर कृष्णेचे जे दूषित पाणी झालेलं आहे ते आणखी दूषित होऊ नये यासाठी शेतीला द्यावं आणि जी उपसाबंदी लागू केलेली आहे ती मागणी घ्यावी अशी मागणी या ठिकाणी राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.